रांगोळी काढून घेते। बाहेर थोडी बाहेर ना स्पेस कमी आहे, त्यामुळे मी ना आतमध्येच काढते। रांगोळीने नाही काढणार आहे, तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने काढणार आहे ते। तर इथे ब्लाऊज पीस पासून मी अशी रांगोळी बनवते, तुम्हाला दाखवते बघा। हा ब्लॅक कलरचा ब्लाऊज पीस आहे। पूर्ण रांगोळी झाल्यानंतर तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन, कारण की माझा ना ट्रायपॉड आता खराब झालं आहे, त्याच्यामुळे मला असं मोबाईल इकडे तिकडे पकडावा लागतो। त्यामुळे मी असं सुंदर असं डेकोरेशन करते आणि मग तुम्हाला दाखवते। त्याआधी सर्वात आधी देवाची पूजा पण केली, उंबऱ्यावरती हळदीचं लेपन केलं, त्यानंतर रांगोळी पण काढली, मस्तपैकी दिवाबत्ती झालेली होती। हे सकाळचं झालेलं होतं, ते तुम्हाला दाखवते। आणि त्यानंतर मग आता दुपारी वेळ भेटला म्हणून मग मी दुपारी रांगोळी काढायला बसले। मला इथे हेल्प करतोय काय, आता ट्युशनवरून आला तो, तुम्हाला दाखवते मी काढलेली रांगोळी तुम्हाला दाखवते। सुंदर अशी इथे ब्लाऊजच्या पिसापासून, ब्लाऊज पीस असतात ना त्याच्यापासून अशी बनवली। आणि इथे आई अंबाबाई, तर इथे मस्त अशी रांगोळी काढलेली आहे। आणि ते हे काळ्या गोळ्यातले लाडू बनवले तिळाचे। त्यानंतर इथे ठेवलेलं आहे तिळगुळ, आणि इथे फूल द्यायला इथे हळदी कुंकू आहे, अत्तर आहे। आणि जे मी वाण घेऊन आलेली आहे ना, तर हे बघा, हे असे मी कंटेनर घेऊन आली, काचेचे आहेत हे बघा। आता ह्याच्यामध्ये ना हे असंच रिकामी नको द्यायला, म्हणून मी याच्यामध्ये आता मंथनला काम देणार आहे की ह्याच्यामध्ये तिळगुळ थोडे थोडे तिळगुळ याच्यामध्ये घालून ठेव आणि परत पॅक करून ठेव। तर हे असे कंटेनर आहेत, अजून पण आहे, जसं जसं येतील तसं मी बाहेर काढेन ते। हे बघा अशी सगळी तयारी झालेली आहे। त्यानंतर मी थोड्या वेळानंतर रेडी होते साडी घालायची, तर साडी पण घालते। मंथनला इथे कामाला लावलं आहे, आता मंथन मार खाणार आहे बघा। तर आता मी त्याला आता भरायला तिळगुळ भरायला लावते याच्यामध्ये। चला, सगळ्यात पहिल्या आधी मी अंबाबाईला हळदी कुंकू घालून नंतर मग सुवासिनीला देईन, हे बघा। आणि ब्लाऊज पीस पासून मी ही अशी मस्त अशी रांगोळी बनवली आहे, कारण की तिथे बाहेर ना स्पेस नाही आहे रांगोळी काढण्यासाठी जास्त, त्याच्यामुळे मी तिथे फक्त छोटीशी रांगोळी काढली। आणि ही इथे अशी ब्लाऊज पीसपासून रांगोळी बनवली। त्यानंतर हे इकडे सगळे वाण ठेवलेले आहेत, तिळाचे लाडू, तिळगुळ आणि बाकीचे वाण आहेत ते थोडेसे आतमध्ये ठेवले, कारण की काचेचे भांडे आहेत, उगीच फुटले तर म्हणून। नंतर मग थोड्या वेळानंतर जसं जसं येतील तसं मी आणून ठेवेन। हे बघा, हे असे सगळी तयारी झाली। आता मी पटकन रेडी होते आणि मग नंतर तुमच्याशी बोलते। सूर्य पाओ देवांचिल तो तेरा हो, प्राणी जात वर्षद सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मांडी आई, कल्पतरूंचे आरव। हाय, मी कोकणची कन्या सपना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। खूप दिवसानंतर व्हिडिओ येतोय, तर त्याचं कारण की मंथनची एक्झाम पण चालू आहे आणि आज आहे माझ्याकडे हळदी कुंकू। मंथन पण इथे आता ट्युशनवरून आला, तर हळदी कुंकू आहे, तर सगळ्या सुवासिनींना मी बोलवलं आहे, माझी तयारी करून घेतली आणि मस्त अशी सुंदर साडी घातली आहे मी। तर इथे तयारी पण सगळी करून ठेवली आहे, हे बघा इकडे सगळी तयारी करून ठेवली, रांगोळी काढली, तर ते मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळात। तर त्यानंतर मग जे एक एक येतील त्यांना हळदी कुंकू घालेन, आणि त्यांना नाश्त्यासाठी मी नाश्ता असा काही बनवला नाही आहे, फक्त मसाले दूध बनवलं आहे, तर ते पण देईन। तर वहिनी थोड्याच लेट येतील, वहिनी बोलले की मला थोडा लेट होईल यायला, तर म्हटलं ठीक आहे, त्या थोड्या लेट येतील, नाहीतर परत आणि बोलतील की तुझी जाऊ कुठे दिसत नाही आहे, म्हणून मग आधी क्लिअर केलं। चला, आता आपण एक एक येतील त्यांना हळदी कुंकू देऊया। फुलांनी वाट बघून बघून मोडली ते माना मोडले, फुलांनी वाट बघून बघून गेली।
एकच देतो तिळगुळ घ्या, गोड बोला. हे बरं काय त्याची बाटली मागवलं ऑनलाईन मागवलं ती बघितलेले